नमस्कार मित्रांनो, राजवीर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। चला मित्रांनो, तर आपण अगोदरच्या भागामध्ये आपण आपला अंकगणित श्रेणी हा तिसरा पाठ पाहत होतो भाग 1 मधील, आणि त्यामध्ये सराव संच 3.1 ही आता आपण पाहिलेली होती त्या ठिकाणी। ओके, तर आज आपण पुढील सराव संच पाहणार आहोत, म्हणजे सराव संच 3.2। परंतु सराव संच 3.2 पाहण्याच्या अगोदर आपल्याला ती सराव संच 3.2 कशावरती अवलंबून आहे हे आपल्याला काय करावं लागेल, अगोदर अभ्यास करावा लागेल। तर त्यासाठी पहा, आपण या ठिकाणी एक टॉपिकचे हेडिंग दिलेलं आहे। टॉपिकचे हेडिंग काय आहे? अंकगणित श्रेणीचे n वे पद। म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंकगणित श्रेणी दिलेली असेल, त्यामध्ये आपल्याला n वे पद काय आहे हे पाहायचं आहे। तर n वे पद म्हणजे काय? आपण सराव संच 3.1 मध्ये पाहिलं होतं की यामध्ये क्रमिका ही अंकगणित श्रेणी कशा प्रकारे म्हणता येईल, किंवा त्यामध्ये आपण पाहिलं होतं की पहिले पद दिले असता आणि फरक दिला असता आपल्याला काय करता येईल, ते अंकगणित श्रेणी काढता येईल। तर या ठिकाणी आपला पुढचा पॉईंट n वे पद काढा आहे म्हणून। तर आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलं होतं, पहिले पदाला आपण काय म्हणतो, T1 म्हणतो, दुसऱ्या पदाला T2 म्हणतो, तिसरे पद असेल तर T3 म्हणतो, चौथे पद असेल तर T4 म्हणतो, 11वे पद असेल तर T11 म्हणतो, 50वे पद असेल तर T50 म्हणतो। परंतु या ठिकाणी आपल्याला n वे पद म्हटले, 11वे पद म्हणजे T11 म्हटलं। मग या ठिकाणी n वे पद म्हणजे काय असेल, Tn असेल। तर त्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे एका एक्झाम्पलवर आपल्याला काय करता येईल, ते n वे पद म्हणजे काय किंवा त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे काढता येतं हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया। समजा उदाहरणामध्ये आपण काय घेऊ की 5च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या घेऊ। 5च्या पटीमध्ये म्हणजे 5 ने सुरू होणार आहे, म्हणजे 5, 10, 15, या ठिकाणी 20 घेता येईल, या ठिकाणी 25 घेता येईल, डॅश डॅश। आता आपण हे शेवटची एक संख्या घेऊ। शेवटची संख्या कोणती घेऊ? समजा 500 पर्यंतची आहे, तर आपण काय करूया, या ठिकाणी 500 घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे की आता या ठिकाणी हे पहिले पद आहे, हे दुसरे पद आहे, तिसरे पद आहे। म्हणजे आपण काय म्हणूया, या उदाहरणाकडे पाहून पहिले पद म्हणजे काय T1 म्हणतो आपण, ते किती आहे, 5 आहे। दुसरे पद म्हणजे T2 म्हणतो, म्हणजे ते किती आहे, 10 आहे। तिसरे पद किती आहे, त्यालाच आपण तिसरे पद म्हणजे या ठिकाणी 15 आहे। चौथे पद म्हणजे आपण T4 म्हणतो, त्याला T4 किती आहे या ठिकाणी, तर 20 आहे। अशा प्रकारे आपल्याला हे T5 म्हणजेच आपल्याला हे 5वे पद किती आहे, 25 आहे। म्हणजे आपण हे सांगू शकतो की हे पद किती आहेत। परंतु या ठिकाणी पहा, हे डॅश डॅश आहे आणि पुढे 500 आहे। 500 आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते कितव्या नंबरला आहे माहिती आहे का? माहीत नाही। आपण 5व्या पदापर्यंत सांगू शकलो की 5वे पद म्हणजे T5 हे किती आहे, 25 आहे। समजा आपल्याला जर विचारलं की 19वे पद काढा, या अंकगणित श्रेणीमध्ये 19 नंबरचं पद काय असेल, तर आपल्याला हे लवकर सांगता येणार नाही। ओके, मग ते कशा प्रकारे काढणार? मग 19वे पद म्हटले, समजा 19वे पद, 19वे पद म्हटले की काय येतो, T येतो, म्हणजे टर्म येते, आणि ते किती नंबरचे आहे, 19। म्हणजे त्यासाठी आपण काय लिहिणार, T19 लिहिणार। मग हे आपल्याला माहीत नाही, म्हणजे आपल्याला हे काय करावं लागेल, काढावे लागेल। नंतर समजा आपल्याला जर विचारलं, आता हे 500 पर्यंत जर आपण संख्या घेतलं, समजा आपल्याला जर विचारलं 17वे पद काढा, 17वे पद, 17वे म्हणजे नंतर आपल्याला हे लिहावं लागेल 17वे पद। परंतु हे पद आहे म्हटल्यानंतर त्यासाठी काय घेणार, आपण T घेणार, आणि कितवे आहे ते 70, म्हणून त्याच्या पायाच्या शेजारी या ठिकाणी काय लिहिणार, 70 लिहिता येईल आपल्याला। ओके, तर या ठिकाणी आपल्याला हे 19वे पद, 17वे पद हे माहीत नाही, मग हे कशा प्रकारे काढणार? किंवा आता हे शेवटी 500 दिलेले आहेत, मग 500 किती नंबरचे पद आहे हे माहिती आहे का आपल्याला, तर ते सुद्धा माहीत नाही। पहा, मग या ठिकाणी 500 हे कितव्या नंबरचे पद आहे, पहा 25 हे किती नंबरचे पद होतं, आपण या ठिकाणी घेतले होते, हे 5 नंबरचे पद होते। त्याप्रमाणे हे 20 हे 4 नंबरचे पद होते, 15 हे 3 नंबरचे होते। त्याप्रमाणे हे दिलेले 500 हे किती नंबरला आहेत हे आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी, तर हे आपल्याला माहीत नाही। मग आपल्याला हे 500 हे कितव्या नंबरचे पद आहे, किंवा हे 500 पर्यंतच्या किती संख्या आहेत हे काढायचे आपल्याला या ठिकाणी काढता येईल। तर पहा, या ठिकाणी आपण हे पहा, ज्याप्रमाणे आपण T5 25 लिहिले, त्याप्रमाणे हे आपल्याला डॅश 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 500 आहे। म्हणजे ते 500 कितव्या नंबर आहे ते आपल्याला माहीत नाही। म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, ज्यावेळेस माहीत नसेल त्याचा नंबर कितवा आहे ते, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, n वे पद। n म्हणजेच काय, काहीतरी नंबर असेल, ठराविक संख्या असेल, ती 10 असेल, 15 असेल, 20 असेल, 25 असेल, 100 असेल, कितीही असेल, म्हणजे ते n वे पद आहे। मग n वे पद, ज्याप्रमाणे आपण 17व्या पदासाठी T70 लिहिले, तसं या ठिकाणी पद शब्द आला आहे, मग पद आले की T येणार। परंतु कितव्या नंबरचे ते n, म्हणजे या ठिकाणी 17वे होतं, तर या ठिकाणी n आहे, म्हणजे 70च्या ठिकाणी काय येणार, n बरोबर क्वेश्चन मार्क। म्हणजे या ठिकाणी आपल्याला कशाची किंमत काढायची, Tn आहे, मग Tn सूत्र आहे या ठिकाणी। मग आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे Tn साठी। Tnचं सूत्र काय पहा या ठिकाणी, मग या ठिकाणी आपल्याला समजा कोणतेही पद काढायचं असेल, 19वे पद काढायचं असेल, 17वे पद काढायचे असेल, तर हे कशा प्रकारे करणार, तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, आणि या सूत्रावरती आधारित आपल्याला सराव संच 3.2 ही पूर्ण त्या सूत्रावरती अवलंबून आहे। ओके, तर हे सूत्र महत्त्वाचं सूत्र आहे। पहा या ठिकाणी आपल्याला काय दिले, पहा सूत्र आहे Tn बरोबर या ठिकाणी a + n - 1 गुणिले या ठिकाणी d। ओके, तर हे सूत्र महत्त्वाचं सूत्र आहे, आणि या सूत्रावरती आधारित आपल्याला सराव संच 3.2 ही या ठिकाणी आता पाहायची आहे। तर पहा या ठिकाणी Tn बरोबर हे सूत्र आहे। आता यामध्ये n म्हणजे काय असतो, किती संख्या आहेत ते। आता या ठिकाणी आपण 5च्या पटीतल्या संख्या 500 पर्यंतच्या, परंतु ह्या सर्व संख्या किती त्या माहिती आहेत का आपल्याला, तर ते सुद्धा माहीत नाही। म्हणजे आपल्याला या ठिकाणी n माहीत नाही, n म्हणजे सर्व संख्या किती आहेत त्या। ज्याप्रमाणे आपण जर समजा घेतलं 1 पासून 10 पर्यंतच्या संख्या यांची बेरीज,
तर 1 पासून 10 पर्यंतच्या आपण संख्येची बेरीज करतोय, म्हणजे आपल्याला त्या माहिती आहे संख्या किती आहेत, 1 पासून 10 पर्यंत 10 संख्या आहेत, म्हणजे ती कशाची किंमत होणार, म्हणजे हाऊ मेनी नंबर्स, म्हणजे संख्या ते किती संख्या आहेत, किती संख्या आहेत म्हणजेच कशाची किंमत आहे, ती एनची किंमत आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला माहीत असेल, या ठिकाणी आपल्याला माहीत नाही संख्या, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एनची किंमत पण काढावी लागते. मग ती कशी काढणार, जर आपल्याला एनची किंमत काढायची असेल तर आपल्याला ए माहीत पाहिजे, डी माहीत पाहिजे आणि हे टी एन सुद्धा काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी हे 1 2 3 4 या 4पैकी आपण कोणाचीही किंमत काढू शकतो. ओके, कोणाचीही किंमत काढू शकतो, परंतु त्यापैकी 4पैकी आपल्याला 1 काढायचं असेल तर बाकीचे 3 काय पाहिजे आपल्याला माहीत पाहिजे. तर या ठिकाणी पहा, ए म्हणजे काय असतो, पहिले पद असते, त्याला आपण T1 म्हणतो पहिले पद. डी म्हणजे काय असतो, सामान्य फरक असतो, म्हणजे आपण त्याला स्थिर फरक म्हणतो किंवा सामायिक फरक सुद्धा म्हणतो, म्हणजे डी. तर आपल्याला हा काढता येतो अंकगणित श्रेणीवरून, म्हणजे आपल्याला अंकगणित श्रेणीवरून ए पण माहीत होईल, डी पण माहीत होईल. नंतर एन, जर आपल्याला पदांची संख्या माहीत नसेल तर आपल्याला त्यावेळेस TN माहीत असेल, आपण एन काढू शकतो. जर आपल्याला TN काढायचं असेल, म्हणजे कितवे पद आहे ते काढायचं असेल, तर आपल्याला एन माहीत असेल, म्हणजे पदांची संख्या माहीत असेल, कितवे पद काढायचे ते. ओके, तर याप्रमाणे आपल्याला माहिती असेल. या प्रकारचे आपण उदाहरणं सराव 3.2 मध्ये आता या ठिकाणी पाहणार आहोत. हा तुम्हाला सूत्र महत्त्वाचं आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. आणि ही पदे, एनवे पद म्हणजे काय, की ज्या नंबरचा आपल्याला माहीत नाही तो नंबर किती आहे त्याला काय म्हणणार आपण, एनवे पद. चला मित्रांनो, यानंतर आपण सराव 3.2 हे आता पाहणार आहोत. तर सराव 3.2 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा, खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. आपल्याला अंकगणित श्रेणीचे उदाहरणं दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला काय सांगितलेलं आहे, खाली चौकटीमध्ये योग्य संख्या भरा. यामध्ये आपल्याला 4 उदाहरणं आहेत प्रश्न पहिल्यामध्ये. तर या ठिकाणी आपण 2 एकदा उदाहरणं पाहिलेली आहेत. असे उदाहरण आपल्याला कृती प्रश्न 1 मार्कासाठी कृती पूर्ण करा म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो. पहा, उदाहरण काय दिले आहे, पहिलं 1 8 15 22 हे आपल्याला पहिले पद दिलेले आहेत. यानंतर इथे म्हणलेलं आहे, येथे ए बरोबर, ए म्हणजेच काय असते, पहिले पद असते. मग पहिले पद काय आहे, या ठिकाणी 1 आहे, तर या ठिकाणी आपण 1 लिहूया. नंतर T1 म्हटलंय, T1 सुद्धा काय असते, पहिलेच पद असते, म्हणजे या ठिकाणी 1 लिहूया. T2 हे किती आहे, 8 आहे. T3 किती आहे, 15 आहे. आणि पुढे आपल्याला दिलेलं नाही, डॅश डॅश म्हटलंय, आपण तसं सोडूया त्याला. नंतर T2 वजा T1 म्हणजेच काय असतो, आपण ही डीची किंमत असते, डी म्हणजे फरक असतो. फरक कशा प्रकारे काढतो, नंतरच्या पदामधून अगोदरचे पद वजा करतो, म्हणजे T2 वजा T1. मग T2 किती आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिलेलं आपल्याला 8. यामधून किती वजा करायचे आहेत, वजा T1 म्हटलंय, T1 किती आहे, 1, म्हणजे 8 वजा 1 किती येणार आहे, 7. तर हे झाले पहिल्या चौकटीमध्ये. नंतर या ठिकाणी पहा, T3 वजा, या ठिकाणी वजा पाहिजे, T3 वजा T2, म्हणजे T3 मधून वजा करायचे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण काय करतोय, हे वजाबाकी आहे पदांची, म्हणजेच काय करणार, त्या ठिकाणी आपण फरक काढतोय. मग T3 किती आहे पहा, या ठिकाणी 15 आहे. नंतर वजा हे T2 किती आहे, T2 या ठिकाणी आहे 8. मग 15 मधून 8 वजा केल्यानंतर किती राहतील, 7 आहे. मग हे 7 म्हणजेच काय, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, डी म्हणजे फरक. मग फरक किती आलेला आहे, दोन्ही ठिकाणी 7 आलेला आहे. सिंपल आहे आपल्याला हे कंप्लीट करण्यासाठी. त्यानंतर दुसरे उदाहरण पहा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपल्याला अंकगणित सेट दिलेली 3 6 9 12. मग या ठिकाणी येथे म्हटले T1 म्हणजे पहिले पद किती आहे, 3 आहे. T2 किती आहे, दुसरे पद 6 आहे. T3 म्हणजे तिसरे पद किती आहे, 9. आणि T4 म्हणजे चौथे पद किती आहे, 12. पुढे डॅश डॅश आहे. यानंतर आपल्याला पुढे आणखी कंप्लीट करायचे T2 वजा T1. T2 आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचं. या ठिकाणी आपल्याला दिलं होतं, या ठिकाणी आपण कशा प्रकारे कोणत्या संख्या घ्यायच्या ते, तर या ठिकाणी दिलेलं नाही. जर दिलेलं नसेल तर आपण ते करू शकतो आपल्या मनाने. मी या ठिकाणी जागा सोडलेली आहे करण्यासाठी. म्हणजेच आपल्याला T2 किती आहे पहा, T2 वजा T1 आहे. T2 किती आहे, 6 वजा T1 किती आहे, 3, म्हणजे उत्तर किती येणार आहे, 6 वजा 3 म्हणजेच किती आले, 3, म्हणजे आपण या ठिकाणी 3 लिहू शकतो. त्यानंतर T3 वजा T2. T3 किती आहे, या ठिकाणी आहे 9 वजा T2 किती आहे, 6. मग 9 वजा 6 म्हणजेच काय येणार, या ठिकाणी 3. म्हणजेच फरक किती मिळालेला आहे या ठिकाणी, हे म्हणजेच T2 वजा T1 T3 वजा T2 म्हणजेच काय असतात, फरक असतात, म्हणजे डी असतो. म्हणजे डी किती आला या ठिकाणी पहा, डी किती आलेला आहे, तो डी आहे 3. तर अशा प्रकारे आपल्याला हे 2 उदाहरणं आपल्याला कंप्लीट करता येतील. चला, तर यानंतर आपण तिसरे उदाहरण पाहू. प्रश्न पहिल्यामधील पहा, या ठिकाणी वजा 3 वजा 8 वजा 13 वजा 18 हे अंकगणित श्रेणी आपल्याला दिलेले आहे. आणि यामध्ये काय दिलेलं आहे, इथे T1 किती आहे, तर वजा 3 आहे. T2 किती आहे, वजा 8 आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त चौकटी पूर्ण करायचे आहेत. तिसरे पद म्हणजे T3 वजा 13 आहे. T4 म्हणजे चौथे पद वजा 18. तर या ठिकाणी T2 वजा T1 दिलेलं आहे. मग आपल्याला या ठिकाणी फक्त डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. मग T2 वजा T1 म्हणजेच काय, T2 पहा, या ठिकाणी T2 किती आहे, वजा 8 आहे. वजा 8 हे वजा चिन्ह, आणि T1 किती आहे, वजा 3 आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळेल बघा, हे वजा 8 आहे तसे ठेवता येईल. हे वजा वजा काय होईल, अधिक 3 होईल. म्हणजेच उत्तर किती येईल पहा, वजा 8 अधिक 3. मोठ्यातून लहान वजा करा, मोठ्यातून लहान म्हणजेच 8 मधून 3 वजा करा, म्हणजेच काय मिळाले, 5. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 5. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा करा. T3 वजा T2. T3 किती आहे, या ठिकाणी हे वजा 13. नंतर हे वजा चिन्ह, आणि नंतर T2 किती आहे, या ठिकाणी वजा 8 आहे. कंसामध्ये वजा 8 घ्या. हे वजा 13 आहे, तसेच हे वजा वजा काय होईल, अधिक 8. म्हणजेच काय, पुन्हा या ठिकाणी सुद्धा वजा 8 आहे, अधिक 8 आहे. मोठ्यातून लहान वजा करा, 13 मधून 8 वजा करा,
5 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहिता नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे असे स्टेप करून त्या ठिकाणी उत्तर लिहू शकता. नंतर म्हणजेच ए म्हटलं आपल्याला ए आणि डीच्या किमती लिहायच्यात. ए म्हणजेच काय असते, पहिले पद असते. मग पहिले पद किती आहे, -3 आहे. ओके, या ठिकाणी आपण पाहिलेले -3. आणि डी म्हणजेच काय असतो, फरक असतो. फरक किती आहे, या ठिकाणी आपण किती काढल्या, दोन्ही ठिकाणी -5. तर हे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिल्यामधील तिसरे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. यानंतर शेवटचे उदाहरण प्रश्न पहिल्यामधील सुरुवातीला T1 म्हटले, T1 70 आहे, T2 60 आहे, T3 50 आहे. ओके, तर आपल्याला पुढे किमती दिलेल्या नाहीत. तर यावरून डिरेक्टली आपल्याला ए आणि डी विचारले. मग ए म्हणजेच काय असते, पहिले पद, तर ते आपल्याला घेता येईल. ते किती आहे, 70 आहे. पण डी कशा प्रकारे काढणार, तर आपल्याला डी काढावं लागेल. म्हणजे डी बरोबर काय असतो, T2 वजा T1. आता ही अंकगणित श्रेणी आहे, एका ठिकाणचा काढलं तरी चालेल. मग T2 किती आहे, T2 60 वजा T1 70. मग 60 वजा 70, 60मधून 70 वजा होणार नाहीत, तर 70मधून 60 वजा करा. मोठ्यातून लहान वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजेच काय आले, -10. म्हणजे डीची किंमत झाली -10. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिला हा या ठिकाणी पूर्ण करता येईल. सिंपल क्वेश्चन आहे, 1 मार्कासाठी आपल्याला कृती पूर्ण करा अशा टाईपमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तर यानंतर आपल्याला प्रश्न दुसरा पाहायचा आहे सराव 3.2 मधील. पहा प्रश्न दुसरा काय दिला आपल्याला, खालील क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवा. आपल्याला ही एक क्रमिका दिलेली आहे, या ठिकाणी आपण घेतलेला आहे प्रश्न दुसरा. यामध्ये एक क्रमिका दिलेली आहे, त्यावरून ती अंकगणित श्रेणी आहे का नाही हे ठरवायचे आहे. अशा टाईपचा प्रश्न आपण सराव 3.1 मध्ये प्रश्न पाहिला होता, अंकगणित श्रेणी आहे का नाही ते ठरवा म्हणून. आणि पुढे काय म्हटले असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. 20वे पद काढायचे. यामध्ये आपल्याला हे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, 5वे, 6वे, 7वे पद माहीत आहे, परंतु आपल्याला किती नंबरचे काढायचे, 20वे पद काढायचे आहे. ओके, तर सुरुवातीला आपल्याला हे ठरवायचं आहे की हे अंकगणित श्रेणी आहे का नाही. मग अंकगणित श्रेणी आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपण काय करतो, कशा प्रकारे काढतो, तर आपल्याला त्या ठिकाणी डीची किंमत काढावी लागते. म्हणजे डी म्हणजेच काय, फरक काढावा लागतो. म्हणजे दोन क्रमागत पदांमधला फरक जर सारखा आला तर आपण काय सांगतो, ती काय आहे, अंकगणित श्रेणी आहे. आणि नंतर मग आपल्याला काय काढायचे आहे, 20वे पद काढायचे आहे. 20वे पद म्हणजेच काय, T20 असणार आहे, कारण 20व्या नंबरचे पद आहे ते. तर सुरुवातीला आपण अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवू. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला T1 घेऊया. या ठिकाणी T1 काय मिळेल, -12 मिळेल. नंतर T3 काय मिळेल, T2 मिळेल. सुरुवातीला हे T2 आहे. नंतर T3 मिळेल. T3 किती मिळेल, 2 मिळेल. नंतर T4 बरोबर किती आहे, 9. तर हे अशा प्रकारे आपल्याला पुढे घेता येतील. आपण सुरुवातीला एवढेच घेऊया. तर आपल्याला डी काढायचं आहे, कारण अंकगणित श्रेणी आहे का नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला डीची किंमत माहीत पाहिजे. मग त्यासाठी डी म्हणजेच काय, कशा प्रकारे काढतो, T2 वजा T1. मग T2 किती आहे पहा, T2 या ठिकाणी -5, हे वजा चिन्ह. नंतर T1 किती आहे, -12. म्हणजेच किंमत काय येईल पहा, बरोबर हे -5 आहे, तसेच हे वजा अधिक 12 होईल. 12 वजा 5, 12मधून 5 वजा करा. 12मधून 5 वजा केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 7. हे अधिक 7 असेल, मोठ्या संख्येचे चिन्ह. नंतर दुसऱ्या ठिकाणचं पाहू, T3 वजा T2. पुढच्या दोन पदांमधला पाहू, ह्या दोन पदांमध्ये. तर T3 म्हटलं, मग T3 किती आहे, 2, हे वजा T2 या ठिकाणी -5 आहे. म्हणजेच हे 2 वजा अधिक 5, बरोबर 2 अधिक 5 किती झाले, 7. म्हणजे दोन क्रमागत पदांमधील फरक कसा आहे, या ठिकाणी स्थिर आहे. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, म्हणून या ठिकाणी म्हणूया 2 क्रमागत पदांमधील फरक. 2 क्रमागत पदांमधील फरक कसा आहे, स्थिर आहे. या ठिकाणी आपल्याला हे वाक्य लिहिता येईल. मग पदांमधील फरक जर स्थिर असेल तर म्हणून काय म्हणता येईल, दिलेली क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त हे पदांमधला फरक काढायचा आहे आणि त्यावरून ठरवायची ती अंकगणित श्रेणी आहे की नाही ते. ओके, या ठिकाणी आपण हे अंकगणित श्रेणी आहे असं ठरवलं. मग अंकगणित श्रेणी असेल तर त्यावरून आपल्याला काय काढायचे, त्याचे 20वे पद काढायचे आहे. म्हणजेच आपण 20वे पद या ठिकाणी घेऊया. म्हणजेच काय म्हणू, 20वे पद. 20वे पद म्हणजेच काय, पद आहे म्हटलं तर टी घेतो, पण किती नंबरचे, 20व्या नंबरचे. तर आपल्याला ही किंमत काढायची आहे, म्हणजे T20 काढायचं आहे आपल्याला. 20वे पद म्हणजे T20. म्हणजे या ठिकाणी किती संख्यांची 20वी पद म्हटलं, म्हणजे कितवी संख्या आहे ती 20 नंबरची आहे. म्हणजे सगळे पद किती आहेत, 20 आहेत. म्हणजेच या ठिकाणी एनच्या ठिकाणी किती आले, त्या ठिकाणी 20 आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, एनची किंमत आपल्याला किती घेता येईल, 20 घेता येईल. पहा सूत्रामध्ये आपल्याला एनची किंमत 20 कशा प्रकारे घेतली या ठिकाणी, कारण आपल्याला किती नंबरचं पद काढायचं आहे, 20व्या नंबरचं काढायचं. म्हणजे आपल्याला पहिले, दुसरे, तिसरे माहिती येतं. म्हणजे शेवटचं किती आहे, 20वा नंबरचं पद काढायचं. म्हणजे आपल्याला एनची किंमत किती झाली, 20 झाली, कारण ते 20व्या नंबरचं आहे म्हणून. नंतर यानंतर आपण सूत्र वापरूया पद काढण्यासाठीचं काय, Nवे पद हे सूत्र आहे, Tn बरोबर. ओके, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला Nवे पद काढा म्हटेल, मग किती वेळ असो, 15वे, 20वे, 30वे, 40वे, दुसरे, पहिले.
किती वेळ पद काढा म्हटलं की लक्षात ठेवायचं सूत्र TN वालं. ओके, हे सूत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं जेव्हा पद काढायचं असेल त्यावेळेस. म्हणजे सूत्र काय A अधिक N वजा 1 गुणुले D. या किमती ठेवा. N आता या ठिकाणी आपल्याला A आणि D अगोदर माहीत करून घ्यावं लागेल. A आणि D, तर या ठिकाणी आपण A आणि D हे सुरुवातीला माहीत करून घेऊ किंवा या ठिकाणी घेतले तरी चालतील. सुरुवातीला मी या ठिकाणी A आणि D हे माहीत करून घेतो. पहा A D तर आपण काढलेलं आहे. या ठिकाणी A म्हणजेच काय असते या ठिकाणी आपण घेऊया. A म्हणजेच पहिले पद असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लिहिता येईल A बरोबर T1 म्हणजेच काय असते पहिले पद असते. आणि हे पहिले पद किती आहे या ठिकाणी पहा, पहिले पद या ठिकाणी वजा 12 आहे. आणि D ची किंमत किती आलेली आहे D या ठिकाणी पहा आपण काढलेला आहे. D किती आहे 7 आहे. तर आता याचा वापर आपण या ठिकाणी करू. कारण आपल्याला हे अंकगणित स्टडी आहे म्हटल्यानंतर आपल्याला पहिले पद घेता येईल आणि D सुद्धा घेता येईल. यानंतर किमती ठेवूया. N ची किंमत किती आहे 20, तर या ठिकाणी 20 ठेवूया. बरोबर A याची किंमत माहिती आपल्याला पहिले पद किती आहे वजा 12 आहे. हे वजा 12 अधिक N किती आहे 20. आता ह्या सर्व ज्या ज्या किमती माहिती ते ठेवायच्या. वजा 1 गुणुले D ची किंमत या ठिकाणी आपण D काढलेलं होतं सर्व ठिकाणी किती आहे 7 आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हे T20 आहे तसंच ठेवू. हे वजा 12 आहे तसेच, हे अधिक आहे तसेच. आणि या ठिकाणी 20 वजा 1 म्हणजेच किती आले 19 गुणिले 7. या ठिकाणी गुणाकार करू अगोदर सुरुवातीला. या ठिकाणी दोघांचा गुणाकार पहा काय मिळेल 19 गुणिले 7 19 7 133. तर या ठिकाणी आपल्याला हे सोडवायचं आहे. म्हणजे T20 ची किंमत निघेल काय निघेल पहा 1 वजा आहे अधिक आहे मोठ्यातून लहान वजा करा. 133 मधून 12 गेले किती राहतील 121. आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह मोठी संख्या अधिक आहे. म्हणजे T20 काय आपल्याला मिळाले 121. म्हणून या ठिकाणी काय सांगणार म्हणून 20वे पद आपल्याला विचारलं होतं 20वे पद काढा म्हणून 20वे पद किती आलेले आहे 121 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न दुसरा या ठिकाणी पूर्ण करता येईल. 5 सिंपल उदाहरण आहे. ज्यावेळेस हे आपल्याला पद काढा म्हटलेलं असेल त्यावेळेस आपल्याला हे TNचं सूत्र वापरावं लागेल. मग पहिले पद असो दुसरे पद असो किंवा या ठिकाणी N ची संख्या काढायची असेल म्हणजे किती संख्या आहेत किती संख्या म्हटलं की N काढायचं. आणि N हा कोणत्या सूत्रामध्ये तर या सूत्रामध्ये आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा पुन्हा तेच सूत्र आपल्याला वापरावं लागेल. चला यानंतर आपला प्रश्न तिसरा पहा काय दिलेला आहे. प्रश्न तिसरा पहा दिलेली अंकगणित श्रेणी 12 16 20 24 या ठिकाणी आपल्याला हे अंकगणित श्रेणी दिलेले आहेत. आणि यामध्ये काय म्हटले आहे या श्रेणीचे 24वे पद काढा. आता ही अंकगणित श्रेणी आहे हे ऑलरेडी दिलेले आपल्याला. आणि यामध्ये फक्त काय काढायचे आपल्याला 24वे पद काढायचे. बघा आता 24वे पद म्हणजेच काय पुन्हा कोणतं सूत्र वापरावं लागेल पद विचारले म्हणजे आपल्याला TNचं सूत्र पुन्हा वापरावं लागेल. मग TNचं सूत्र वापरायचं म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय काय माहीत असायला पाहिजे TN वापरायचं म्हटल्यानंतर N माहीत असायला पाहिजे A माहीत असायला पाहिजे D माहीत असायला पाहिजे. मग हे कशावरून काढणार अंकगणित श्रेणी माहिती आपल्याला. यावरून आपल्याला काय मिळेल A पण माहीत होईल D पण माहीत होईल. म्हणजे सुरुवातीला आपण T1 घेऊया किती मिळेल T1 म्हणजेच पहिले पद या ठिकाणी 12 आहे. नंतर T2 काढूया T2 16 आहे. T3 या ठिकाणी 20 आहे. तर आपल्याला अशा प्रकारे काढता येतील. तर सुरुवातीला आपण A घेऊया. A म्हणजेच काय असते पहिले पद म्हणजेच किती आहे 12 आहे. नंतर D घेऊया. D कशा प्रकारे काढणार T2 वजा T1. आता सर्व D काढण्याची गरज नाही कारण ही ऑलरेडी काय आहे अंकगणित श्रेणी आहे. मग T2 किती आहे 16 वजा या ठिकाणी T1 12 म्हणजे किती मिळाले D 16 वजा 12 म्हणजेच 4 मिळाले D. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी D ची किंमत माहीत झाली A ची किंमत माहीत झाली. तर आपल्याला काढायचे काय 24वे पद म्हटले. मग 24वे पद म्हटले. मग 24वे पद म्हटलं की आपण काय समजणार त्याला T24 असं समजणार. म्हणजेच हे आपल्याला काढायचं आहे. परंतु या ठिकाणी कितव्या नंबरचं पद काढायचे हे पद काढायचं आहे म्हणजे T काढायचं आहे. परंतु कितव्या नंबरचे 24 नंबरचं आहे. नंबर म्हटलं की N म्हणजे N ची संख्या किती घेणार या ठिकाणी 24 घेणार किंमत. तर त्या ठिकाणी आपण सूत्र लिहूया. म्हणजेच TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणुले D. या ठिकाणी TN ठेवूया. N ची किंमत आपण घेतली या ठिकाणी N किती घ्यायचं आहे आपल्याला 24 बरोबर म्हणजे T24 म्हणजे 20वे पद काढायचे. म्हणजे किमती ठेवा. A ची किंमत किती आहे पहा या ठिकाणी 12 हे आपण काढलेले आहे. 12 अधिक N वजा 1 आहे सूत्रामध्ये. N म्हणजेच किती 24 वजा 1 गुणले D किती आहे पहा D या ठिकाणी आपण काढलेलं आहे D 4 म्हणजेच काय मिळाले T24 बरोबर हे 12 अधिक 24 वजा 1 24 वजा 1 म्हणजेच किती मिळाले 23. मग 23 गुणुले पुढे काय राहिले 4. तर या ठिकाणी हे T24 बरोबर 12 हे 12 अधिक या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. गुणाकारमध्ये काय येईल पहा या ठिकाणी 23 चौक 92 मिळेल. तर या ठिकाणी आपण दोघांची बेरीज करू म्हणजेच या ठिकाणी दोघांची बेरीज होईल आता. म्हणजे T24 किती मिळाले 12 अधिक 92 अधिक 10 100 102 104 म्हणून आपल्याला काय म्हणता येईल 24वे पद किती आहे 104 आहे.
पहा सिंपल आहे. आपल्याला फक्त एकदा हे सुरुवातीचं माहीत झालं की हे पुढे बाकी तर कॅल्क्युलेशन्स आहे आणि कॅल्क्युलेशनमध्ये अगोदर ह्या दोघांची बेरीज करायची नाही, अगोदर काय करायचं आहे गुणाकार आणि नंतर पुन्हा बेरीज त्यांची. ओके, अशा प्रकारे आपला प्रश्न तिसरा हा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. चला मित्रांनो, यानंतर प्रश्न चौथा पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न चौथा काय दिलेला आहे पहा. प्रश्न खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे म्हणून दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 19वे पद काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 19 या अंकगणित श्रेणीचे 19वे पद दिलेलं आहे. श्रेणी काय दिलेली आहे 7, 13, 19, 25 डॅश डॅश यावरून आपल्याला 19वे पद म्हणजे या ठिकाणी पहिले, दुसरे, तिसरे, चौथे माहिती आहे आपल्याला. यावरून 19वे पद काढा म्हणजेच TN सूत्र पुन्हा. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा काय करणार पहा, सुरुवातीला T1 घ्यावं लागेल. मग TNचं सूत्र वापरायचं म्हटलं त्यामध्ये A आणि D माहीत पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला A आणि D अगोदर काढावं लागेल. म्हणजे हे T1 7 आले, दुसरे पद म्हणजे T2 13 आहे, T3 म्हणजे 19 आहे, तिसरे पद डॅश डॅश आपल्याला असे पुढचे घेता येईल. यावर आपण पहिले पद घेऊया. पहिले पद म्हणजेच काय असते A म्हणजे T1 हे किती आहे 7 आहे. यावर आपल्याला D काढायचं आहे. D म्हणजे फरक असतो, सामान्य फरक. D कसा काढणार मग T2 वजा T1 या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग T2 किती आहे या ठिकाणी पहा किमती ठेवू आपण. T2 या ठिकाणी 13 वजा T1 7 आहे. 13तून 7 गेल्यानंतर किती राहिले 6. म्हणजे फरक किती आलेला आहे या ठिकाणी 13 वजा 7 6ला फरक. म्हणजे या ठिकाणी आपल्याला Dची किंमत 6 मिळालेली आहे. परंतु आपल्याला काढायचे काय 19वे पद म्हटले. म्हणून 19वे पद म्हणजेच काय असेल पद म्हटले की T, परंतु किती नंबरचं आहे 19 नंबरचे पद हे काढायचे आहे आपल्याला या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी पद हे 19 नंबरचं आहे, नंबरचे आहे. म्हणजे काय कशाची किंमत झाली ती Nची किंमत झाली. म्हणजे या ठिकाणी किती घेणार N बरोबर 19. तर आपल्याला या ठिकाणी TNचं सूत्र वापरायचं आहे कारण 19वे पद काढायचं आहे. मग सूत्र काय TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणुले D. मग TNची किंमत ठेवा या ठिकाणी Nची किंमत माहिती आहे आपल्याला. N किती आहे 19. या ठिकाणी 19 ठेवूया बरोबर Aची सुद्धा किंमत माहिती आहे आपल्याला या ठिकाणी 7 अधिक N वजा 1. N किती आहे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे N 19 वजा 1 गुणुले D किती आहे फरक या ठिकाणी 6 आहे. या ठिकाणी किंमत ठेवू Dची. म्हणजेच हे 7 या ठिकाणी 19 वजा 1 म्हणजेच काय 18 गुणुले 6. अगोदर हे बेरीज करायच्या अगोदर आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 18 × 90 18 सख 108. तर या ठिकाणी आपल्याला दोघांची गुणाकार किती येईल 108. मग 7 अधिक 160. 7 अधिक 160 म्हणजेच किती 115. म्हणजेच हे कितवे पद झाले 19वे पद. हे आपल्याला काय मिळालं आहे T19 म्हणजे 19वे पद. म्हणून या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला 19वे पद किती आलेलं आहे 115 आहे. सिंपल उदाहरण आहेत. आपल्याला अशा टाईपची उदाहरणं आपल्या परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी या सराव संचवरती विचारले जाऊ शकतात किंवा 3 मार्कासाठी सुद्धा. चला तर यानंतर आपण प्रश्न 5वा पाहणार आहोत. पहा प्रश्न 5वा काय दिलेला आहे खालील अंकगणित श्रेणीचे 27वे पद काढा. पुन्हा आपल्याला तेच ज्याप्रमाणे अगोदर प्रश्न 4था होता त्याच प्रकारचा आहे. आपल्याला एक अंकगणित श्रेणी दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला किती नंबरचे पद काढायचे आहे 27वे पद काढायचे. मग पद काढायचे म्हटले की TN सूत्र, TN काढायचे म्हटले की आपल्याला A माहीत पाहिजे, D माहीत पाहिजे. ओके, आणि 27वे पद आहे म्हणजे आपल्याला Nची किंमत माहिती आहे. कितव्या नंबरचे पद आहे ते 27वे म्हणजे Nची किंमत 27 घेणार. तर सुरुवातीला आपण A आणि D काढून घेऊया. सुरुवातीला T1 पहिले पद किती आहे 9, T2 4 आहे, T3 बरोबर वजा 1 आहे. तर हे बाकीचे पद आपण काढता येतील. या ठिकाणी T1 आपल्या सुरुवातीला 1 घेऊया, पहिले पद काढूया. T1 म्हणजेच किती आहे 9 आहे पहिले पद. यावरून D काढूया. D कशा प्रकारे काढतो आपण मोठ्यातून T2 मधून T1 वजा करतो. म्हणजेच T2 किती आहे या ठिकाणी पहा T2 4 आहे, त्यातून वजा करायचे पहिले पद म्हणजे 9. मग 4 मधून 9 वजा होणार नाहीत म्हणजे काय करणार मग आपण 9 मधून 4 वजा करू आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे D काय आलेलं आहे या ठिकाणी वजा 5. आपल्याला काढायचं आहे कितवे पद 27वे पद म्हटले. मग 27वे पद आहे, पद म्हटलं की T आणि कितवे आहे ते 27 नंबरचे म्हणून T27 बरोबर क्वेश्चन मार्क हे आपल्याला काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी कितवे पद आहे ते कितव्या नंबरचे पद आहे 27वे नंबरचे आहे म्हणून Nची किंमत काय झाली 27. कारण या ठिकाणी जे असेल ते आपल्याला काय असेल N असेल. तर या ठिकाणी आपल्याला 27वे पद काढायचे आहे. त्यासाठी आपण TNचे सूत्र A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणुले D. A किती आहे A म्हणजेच या ठिकाणी पहिले पद म्हणजे 9 आहे. या ठिकाणी आपण 9 ठेवूया अधिक Nची किंमत या ठिकाणी आपण किती घेतली होती 27 वजा 1 गुणुले D किती मिळाला होता या ठिकाणी पहा वजा या ठिकाणी वजा 5 आहे. तर या ठिकाणी आपण वजा 5 ठेवूया. म्हणजेच या ठिकाणी हे 9 आहे तसेच या ठिकाणी अधिक या ठिकाणी किती मिळेल पहा 27 वजा 1 म्हणजेच काय मिळाले 26. ओके, 26 गुणुले वजा 5. अगोदर आपल्याला गुणाकार करून घ्यायचा. हे 9 आहे तसेच हे गुणाकार करताना पहा हे अधिक गुणुले वजा आहे. अधिक गुणुले वजा काय होणार आहे मग
अधिक गुणिले वजा वजा होईल, म्हणजे हे वजा 5 आहेत म्हणून या ठिकाणी काय येणार, कारण हे अधिक गुणिले वजा म्हणजेच वजा येणार आहे. नंतर 26 पाचे आपल्याला 26 पाचे 130 मिळेल. या ठिकाणी पुन्हा पुढे सोडूया, म्हणजेच एनच्या ठिकाणी आपल्याला ही या ठिकाणी किंमत ठेवायची राहिली. एन किती होते 27, म्हणजे टी 27 मिळेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी टी 27 बरोबर काय मिळेल, 9 वजा 130 म्हटलं आहे. 9 मधून 130 वजा होत नाही, तर 130 मधून 9 वजा करा आणि मोठ्याचं चिन्ह द्या उत्तराला. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणजे वजा 121. तर आपल्याला काय सांगता येईल, म्हणून 27वे पद काय आलेलं आपल्याला वजा 121. तर अशा प्रकारचे उदाहरण जे आहेत आपल्याला 21वे पद काढा, या नंबरचे पद काढा, पुढचे पद किती असेल, अशा टाईपचे उदाहरण आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नंतर ज्यावेळेस तुम्ही 10वी स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी करताल त्यावेळेस तुम्हाला अशा टाईपची उदाहरणं असू शकतात त्यामध्ये. चला तर यानंतर आपण पुढचा पाहणार आहोत. प्रश्न नंबर 6 पहा. प्रश्न नंबर 6 काय दिलेला आहे आपल्याला, प्रश्न 6 अगोदर समजून घ्यायचा आपल्याला. या ठिकाणी अंकगणित स्टडी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं नाही, आपल्याला जे वाक्य दिले त्यावरून आपल्याला प्रश्न समजून घेऊन आपल्याला अंकगणित स्टडी तयार करायची आहे. पहा प्रश्न काय दिलेला आहे, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. काय म्हटलंय, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहामध्ये, म्हणजे 3 अंकी संख्या म्हणजे किती, कुठेपासून सुरुवात होतात, त्या कितीपासून सुरुवात होतात, 100 पासून सुरुवात होतात. मग कितीपर्यंत, तर 999 पण, कारण 999 झाले की 1000 आले, म्हणजे ती 4 अंकी संख्या झाली. म्हणजे आपल्याला 100 पासून पुढे 999 पर्यंत 5ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्यात. मग 5ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच कोणत्या असतात की त्यांच्या एक स्थानी काय असायला पाहिजे, एक तर 0 असायला पाहिजे किंवा 5 असायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी 100 पासून सुरुवात होतात, म्हणजे 100 आहेच, म्हणजे पहिली संख्या, म्हणजे आपण सुरुवातीला काय म्हणू, 5ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणूया. ओके, म्हणजे या ठिकाणी काय म्हणू, 5ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणूया. ओके, 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या म्हणू, 3 अंकी संख्या. तर आपल्याला हे 3 अंकी शोधायच्या संख्या की कोणत्या आहेत की ज्यांना 5ने भाग जाईल. म्हणजे 3 अंकी सुरुवात कितीने होते, 100 पासून होते, तर आपण 100 करूया. नंतर 100 झाल्यानंतर काय असेल, 5ने भाग जाणारी 105 असेल, नंतर 110 असेल, डॅश डॅश 115, 120, 125, 130, म्हणजे 5च्या फरकाने, म्हणजे त्याला 5ने भाग जाईल. शेवटी 0 आला पाहिजे, 5 आला पाहिजे. तर या ठिकाणी शेवटची संख्या 999 आहे. 999ला भाग जाणार नाही 900, कारण शेवटी 9 आहे. 998ला नाही, 997ला, 996ला नाही, 995ला जाईल. म्हणजे या ठिकाणी शेवटची संख्या आपल्याला काय मिळेल, 995. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे काय असणार आहे, अंकगणित स्टडी असणार आहे. म्हणजे अंकगणित स्टडीमध्ये या ठिकाणी हे सगळ्यांमध्ये फरक कितीचा आहे, या ठिकाणी 5चा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, हे T1 आहे. T1 किती आहे, पहिले पद 100 आहे. नंतर T2 किती आहे, या ठिकाणी 105 आहे. नंतर T3 म्हणजेच 110 आहे. आता हे कितव्या नंबरचं येणार पहा, हे पहिले होते 100, दुसरे तिसरे, परंतु हे 995 कितव्या नंबरचे ते माहिती का आपल्याला. मग त्याचा नंबर जर माहीत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, Nवे पद म्हणतो. म्हणजेच त्याची किंमत काय घेणार या ठिकाणी, Tn बरोबर किती घेणार, 995, कारण ते N नंबरचं आहे. Nवे पद 5वे असेल तर आपण T5 घेतो, मग Nवे आहे म्हणजे Tn घेणार. म्हणजे या ठिकाणी 995, कारण हे कितव्या नंबरचं पद आहे हे आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. मग त्या ठिकाणी आपण काय म्हटलं, Nवे पद म्हणजे Tn हे 995 आहे. मग आपल्याला ही अंकगणित स्टडी आहे का नाही ते पाहता येईल, कशा प्रकारे ठरवता येईल. तर यामध्ये हे फरक काढूया. सुरुवातीला डी म्हणजेच काय येईल, मग पहा T2 वजा T1. मग T1 किती आहे, T2 किती आहे, 105 वजा 100 म्हणजेच किती मिळाले, 5. पुढे दुसऱ्या 2 पदांमधील काढू फरक, T3 वजा T2, म्हणजे पुढील 2 क्रमांक पदांमधील फरक, म्हणजे 110 वजा 105, म्हणजे पुन्हा वजा बाकी फरक. म्हणजे हे काय सांगता येईल आपल्याला, ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणित श्रेणी का आहे, तर यामध्ये या ठिकाणी सर्व पदांमधील फरक कसा आहे, समान आहे. म्हणजे तो किती आहे, समान म्हणजेच 5 आहे. म्हणजे हे काय झाली, अंकगणित श्रेणी झाली. मग अंकगणित श्रेणी आहे म्हटल्यानंतर आपल्याला ए माहीत होईल, पहिले पद T1 किती आहे, मग या ठिकाणी पहिले पद 100 आहे. नंतर आपल्याला फरक पण माहिती, डी बरोबर किती आहे, 5 आहे. हे सुद्धा माहिती आपल्याला, हे सुद्धा माहीत झाले. यानंतर आणखी आपल्याला काय माहीत करून घेता येईल किंवा या ठिकाणी आणखी काय काढता येईल, तर आपल्याला काढायचे काय की या ठिकाणी किती संख्या आहेत 3ने भाग जाणार आहे. म्हणजे 100 पासून शेवटची संख्या 995 आहे. मग ह्या सर्व संख्या किती आहेत, तर आपल्याला Tn माहिती आहे. किती संख्या आहेत म्हटले, किती संख्या म्हटले की काय, नंबर. संख्या म्हणजे नंबर म्हणतो, म्हणजे नंबर काढायचे. म्हणजे नंबर काढायचे म्हणजे काय काढायचे, N काढायचे. हाऊ मेनी नंबर्स, किती संख्या आहेत, म्हणजे Nची किंमत या ठिकाणी काढायची आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय माहीत नाही, N माहीत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार, N = या ठिकाणी आपल्याला बाकीचं माहिती आहेत. मग या ठिकाणी सूत्र कोणतं वापरणार की ज्यामध्ये N आहे हे सूत्र वापरणार. मग हे सूत्र कशामध्ये आहे, आणखी आपल्याला काय माहिती, ए माहिती, डी माहिती, आणखी काय माहिती, Tn माहिती आहे, N माहिती आहे.
टी एन हे माहिती आहे आपल्याला, फक्त एन माहीत नाही. तर काय माहिती आहे कंप्लीट टी एन माहिती आहे. तर आपल्याला काढायची एन किंमत. सिंपल आहे उदाहरण पहा. पुन्हा ते सूत्र वापरायचं आपल्याला टी एनसाठीचं. टी एन बरोबर ए अधिक सूत्र एन वजा 1 गुणुले डी. मग टी एनची किंमत ठेवूया. आता एनची किंमत माहीत नाही आपल्याला, डायरेक्ट टी एनची किंमत माहिती आहे, म्हणजे पूर्ण किंमत माहिती आहे. ती किती आहे 995. या ठिकाणी आपण 995 ठेवूया. बरोबर ए म्हणजे पहिले पद, या ठिकाणी आपण घेतलेले आहे 100 अधिक एनची किंमत माहीत नाही तसेच ठेवूया. डी म्हणजे फरक कितीचा आहे त्यामध्ये सर्वांमध्ये 5 आहे. तर ह्या 100ला इकडे काय डाव्या बाजूला आपल्याला एनची किंमत काढायची, एनला आपण त्याच ठिकाणी ठेवू. हे 995 हे इकडे आल्यानंतर काय होईल वजा 100. नंतर हे इकडे गुणाकारमध्ये आहेत 5, इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारमध्ये, किंवा एक एक स्टेप केली तरी चालेल. तर या ठिकाणी काय राहील 9 वजा 1 गुणुले 5 एन वजा 1 गुणुले 5. या ठिकाणी वजाबाकी करा. 995च्या ऐवजी या ठिकाणी 895. या ठिकाणी गुणाकारमध्ये आहे हे 5, इकडे आल्यानंतर काय होईल भागाकारमध्ये येईल 5, म्हणजे राहिले काय एन वजा 1. तर या ठिकाणी 5ने भागाकार करा म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा. 5 1 5, 5 1 5, 3 राहिले. 5 7 35, पुन्हा राहिले 4. या ठिकाणी 5 9 45, म्हणजेच किती आले 189 बरोबर एन वजा 1. 1ला पण इकडे घेऊन या. 1ला इकडे आणल्यानंतर काय मिळेल आपल्याला एन बरोबर 1ला इकडे आल्यानंतर अधिक होईल 189 अधिक 1, म्हणजे एन बरोबर किती मिळाले 180. म्हणजेच आपल्याला 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या, ओके 5ने भाग जाणाऱ्या म्हणजे शेवटी वाक्य लिहिता येईल आपल्याला. म्हणून 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी समूहातील संख्या, 3 अंकी समूहातील संख्या किती आहेत. 3 अंकी समूहातील संख्या सर्व 180 आहेत. ओके. तर आपल्याला आपण जर 3 अंकी संख्या शोधायच्या म्हटलं 100पासून 995 तर अशा सर्व संख्या किती मिळतील 180 अशा संख्या आहे की त्यांना कितीने भाग जाईल 5ने भाग जाईल. ओके. तर या ठिकाणी आपण प्रश्न 6वा या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. तर चला यानंतर आपण पाहणार प्रश्न नंबर 7वा. आता प्रश्न नंबर 7वा हे उदाहरण हे आपल्याला सोडवलेल्या उदाहरणामध्ये पेज नंबर 65 आणि पेज नंबर 64 होती काही उदाहरणं आहे, त्यामध्ये पेज नंबर 65 सारखं उदाहरण आहे. तर ते सुद्धा उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोडवायचे आहेत. पेज नंबर 64 आणि 65 होते आहे ते सोडवलेले उदाहरणं महत्त्वाचे असतात, त्यामध्ये सुद्धा काही उदाहरणं आपल्याला येऊ शकतात. तर पहा आपल्याला प्रश्न 7व्यामध्ये काय दिलेले, एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद 16 आहे. 11वे पद दिले आपल्याला की 16 आहे म्हणून, आणि 21वे पद 29 आहे. आता 2 पद दिले आहेत आपल्याला, एक 11वे पद दिले 16 आणि एक दिले 21वे पद 29 दिलेलं आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा आणि आपल्याला काढायचे 41 नंबरचे पद किती आहे ते काढायचे. आता आपल्याला या ठिकाणी अंकगणित श्रेणी दिलेली नाही. पहा या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला घेऊया. दिलेली माहिती म्हणून आपण सुरुवातीला दिलेली माहिती, मग दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला 11वे पद दिलेलं आहे. 11वे पद म्हणजे या ठिकाणी घेऊया आपण 11वे पद, आणि हे 11वे पद किती आहे हे बरोबर नाही ते चालेल 16 आहे. नंतर यानंतर 21वे पद पण दिलेलं आहे आणि 21वे पद किती आहे 29 आहे. आपल्याला हे 2 संख्या दिल्या आहेत कितवे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 दिलेलं आहे. आणि काय म्हटलं तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा, म्हणजे आपल्याला काढायचे काय 41वे पद बरोबर प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी हे आपल्याला माहिती दिलेली आहे अशा प्रकारचे. तर आता या ठिकाणी अंकगणित श्रेणी दिलेली नाही, मग कशा प्रकारे सोडवता येईल. तर सुरुवातीला आपण घेऊया 11वे पद बरोबर 16 घेऊया, या पदासाठी घेऊया. नंतर यासाठी पदासाठी घेऊ. आता पद दिलेलं आहे म्हटल्यानंतर आपण टी एनचं सूत्र वापरणार, कारण आपल्याला त्या नंबरचं पद दिलेलं आहे. सुरुवातीला आपण घेऊ 11वे पद. ओके. म्हणजे या ठिकाणी म्हणू 11वे पद किती आहे 16, म्हणून आपण काय लिहिणार 11वे पद म्हणजेच काय पद आहे म्हणजे टी घेणार आणि कितव्या नंबरचं आहे 11 म्हणून ते बरोबर 16, म्हणजे 11वे पद किती आहे 16. म्हणजेच या ठिकाणी एनची किंमत किती घेणार, कितवे पद आहे हे 11 म्हणून या ठिकाणी एनची किंमत 11. आपल्याला ए आणि डी काढायचे आहेत आणि ए आणि डी जेव्हा माहीत होतील त्यावेळेस आपल्याला काय काढता येईल 41वे पद काढता येईल. कारण 41वे काढायचे म्हटलं एनची किंमत माहिती आहे 41. आता या तीनही ठिकाणी एनची किंमत वेगवेगळी आहे. आता हे 11वे पद आहे म्हणजे एनची किंमत 11 झाली. ही 21वे पद आहे म्हणजे एनची किंमत 21 झाली. या ठिकाणी 41वे पद काढायचे आहे म्हणजे एनची किंमत 41 झाली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एनची किंमत सर्वांसाठी वेगवेगळी आहे, कारण ज्या नंबरचं पद असेल ते काय असेल एनची किंमत असेल. तर या ठिकाणी आपण एक 11वे पद माहिती आहे तर त्यावरून आपण टी एनचं सूत्र वापरणार आहोत यामध्ये ए आणि डी काढण्यासाठी. तर पहा कशा प्रकारे काढता येईल. आपल्याला या अटीवरून एक समीकरण तयार होईल, या अटीवरून एक दुसरं समीकरण तयार होईल आणि हे 2 समीकरण सोडून 2 चलातील रेषीय समीकरणे पद्धतीने आपल्याला ते समीकरण सोडवायचे आहेत आणि ते समीकरण सोडून आपल्याला ए आणि डीच्या किमती काढायच्या आहेत. ओके. आपण या ठिकाणी ते पाहूया. तर पहिली अट, तर त्यासाठी सूत्र लिहूया टी एन बरोबर
ए अधिक n वजा 1 गुणिले डी. तर किमती ठेवूया आपण. टी एन म्हटले मग एनच्या ठिकाणी किती ठेवणार पहा. एनची किंमत किती आहे 11 बरोबर ए आपल्याला माहीत नाही अधिक एनची किंमत 11 वजा 1 या ठिकाणी गुणिले डी. डी पण माहीत नाही तसंच ठेवला. तर टी 11ची किंमत माहिती आहे आपल्याला. टी 11 किती आहे 16. तर या ठिकाणी 16 ठेवू बरोबर ए अधिक 11 वजा 1 म्हणजेच काय 10 डी. तर आपण हे 16 इकडे घेऊ आणि अगोदर ए अधिक डी घेऊ. म्हणजेच या ठिकाणी ए अधिक 10 डी बरोबर हे 16 या साईडला लिहू. अगोदर ही साईड लिहिली नंतर ही साईड लिहिली. हे समीकरण नंबर 1. तर यानंतर आपल्याला समीकरण नंबर 2 सुद्धा मिळवायचे आहे. तर ते कशा प्रकारे मिळवता येईल. ज्याप्रमाणे आपल्याला आपण 11वे पद मिळवले अट घेऊन त्याप्रमाणे आपण काय करायचे आता 21वे पद ही अट घ्यायची. म्हणजे या ठिकाणीच आपण घेऊया 21वे पद. आता इथे म्हणूया आता म्हणजे आता पुढे काय घेणार आहे आपण 21वे पद येणार आहोत. मग 21वे पद म्हणजेच काय 21वे पद किती आहे या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 29. मग 21वे पद म्हणजेच काय टी 21 बरोबर किती आहे ते 29 आहे. म्हणून या ठिकाणी यांची किंमत किती घेणार. कितव्या नंबरचं पद आहे हे. तर हे 21 नंबरचं आहे म्हणून 21 घ्यायचे. ओके. या ठिकाणी यांची किंमत 21. पुन्हा हे सूत्र वापरा. टी एन यांची जागी आपण किती ठेवणार 21. आता पुन्हा सूत्र लिहिण्याची गरज नाही. त्या सूत्रामध्ये किंमत ठेवूया टी 21 बरोबर ए आपल्याला माहीत नाही अधिक n वजा 1 n माहिती आहे आपल्याला. n म्हणजेच किती आहे 21 वजा 1 गुणिले डी. तर या ठिकाणी आपल्याला डीची किंमत माहीत नाही. टी 21 किती आहे पहा. टी 21 या ठिकाणी 29 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 29 ठेवूया बरोबर ए अधिक या ठिकाणी काय मिळेल 21 वजा 1 म्हणजेच 20 डी. आपण ही बाजू अगोदर लिहू नंतर ही बाजू नंतर लिहू. म्हणजेच या ठिकाणी ए अधिक 20 डी बरोबर या ठिकाणी काय मिळाले 29. हे समीकरण नंबर 2. तर आपल्याला समीकरण 1 आणि 2 सोडवायचे आहेत पहा. या ठिकाणी 1 आहे या ठिकाणी 2 आहे. या ठिकाणी ए आहे डी आहे ए आहे डी आहे म्हणजे 2चे अतिरेषीय समीकरण. त्या प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. आपण जो पहिला चॅप्टर पाहिला होता या ठिकाणी आपण एकतर ए घालवू शकतो किंवा डी घालवू शकतो. तर आपल्याला ए आणि एचे सहगुणक सारखे आहेत तर आपण ए कॅन्सल करूया म्हणजे आपल्याला डीची किंमत काढता येईल. तर ती कशा प्रकारे काढता येईल. तर या ठिकाणी पहा ए किती आहे या ठिकाणी अधिक आहे त्या ठिकाणी सुद्धा अधिक आहे. म्हणजे जर दोन्ही अधिक असतील तर आपण त्यांची काय करतो बेरीज करतो की वजाबाकी करतो. समान चिन्ह असेल तर त्यांची वजाबाकी करतो. म्हणजे या ठिकाणी मोठ्यातून लहान वजा करू. मोठे कोणते समीकरण आहे 2 म्हणजे वजाबाकी करताना मोठ्यातून लहान वजा करू. म्हणजेच ए अधिक 20 डी बरोबर 29. या ठिकाणी पहिले समीकरण घेऊ ए अधिक 10 डी बरोबर या ठिकाणी किती आहेत 16 आहेत. तर या ठिकाणी 16 घेऊ. याप्रमाणे वजाबाकी करू. ए वजा ए म्हणजेच काय होणार आहे हे कॅन्सल. यांचे चिन्ह बदलतील पहा सर्व ठिकाणी. हे चिन्ह बदलायचे विसरायचे नाहीत. म्हणजे 20 वजा 10 पुन्हा काय येणार आहे 10 डी. 29 वजा 16 म्हणजेच काय मिळणार आहे तर 29मधून 16 गेल्यानंतर 13. म्हणून डीची किंमत काय मिळेल हे 13 या ठिकाणी काय येतं 10 येतं. ओके म्हणजे 13/10. तर या ठिकाणी ही मिळाली आपल्याला डीची किंमत. म्हणजे आपल्याला डी माहीत झाला. डीवरून आता माहीत काय करायचं आहे ए माहीत करून घेऊ. म्हणजे आलेली किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजेच काय म्हणू डी बरोबर 13/10 समीकरण 1 मध्ये ठेवून. मग 1 मध्ये ठेवल्यानंतर काय येईल पहा या ठिकाणी ए अधिक 10 गुणुले डीची किंमत या ठिकाणी 13/10 बरोबर या ठिकाणी काय आहेत 16. ओके. तर या ठिकाणी हे 10 कॅन्सल होतील. म्हणजे राहिले काय मग ए अधिक या ठिकाणी 13 बरोबर 16. हे 13ला इकडे घेऊन या. म्हणजेच काय मिळेल या ठिकाणी रेष ओढता येईल अगोदर. या ठिकाणी ए बरोबर 16 वजा 13 म्हणजेच ए बरोबर किती मिळाले 16 वजा 13 म्हणजेच 3 मिळाले. तर ही झाली डीची किंमत. एची किंमत मिळाली. आता आपल्याला काय काढायचे आहे 41वे पद काढायचे. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे काढणार म्हणून या ठिकाणी म्हणूया 41वे पद म्हणजेच काय काढायचं आहे 41 पद म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला घेता येईल टी 41 बरोबर क्वेश्चन मार्क. म्हणजेच किती नंबरचे पद काढायचे आहे 41 नंबरचे काढायचे आहे. म्हणून आपल्याला यांची किंमत किती घेणार मग या ठिकाणी 41 घेणार. ओके. तर आपण किमती ठेवूया. पुन्हा सूत्र तेच बघा तिन्ही अटींसाठी सूत्र तेच आहे. पुन्हा टी एन म्हटले म्हणजे टी एन यांची किंमत 41 बरोबर एची किंमत माहीत आहे की आता आपण डायरेक्ट किमती ठेवतो. तर एची किंमत किती मिळाली होती या ठिकाणी 3 अधिक n वजा 1 n किती आहे या ठिकाणी 41 वजा 1. आपण हे सूत्र वापरतोय प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नाही. सूत्र गुणिले डीची किंमत आपण या ठिकाणी काढली आहे या ठिकाणी 13/10. तर सोडवूया ह्याला. हे 3 आहे तसे राहतील. 41 वजा 1 40 येईल गुणिले 13/10. 10 1 10 10 चौक 40 म्हणजेच 3 अधिक 13 चौक 52. या ठिकाणी काय मिळाले 52. म्हणजे टी 41 बरोबर किती मिळाले 3 अधिक 52 म्हणजेच 55. याचा अर्थ काय झाला की जे आपल्याला 41वे पद काढायचे होते हे काय मिळाले आपल्याला 55 मिळाले. म्हणून 41वे पद काय आहे
55 आहे. तर हे अशा प्रकारे आपलं उदाहरण प्रश्न नंबर 7 या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येईल. या प्रश्नामध्ये आपल्याला समजून काय घ्यायचं की आपल्याला दिलेलं काय आहे ते. आपल्याला 11वे पद 16 दिलं तर 21वे पद 29 दिलं तर या दोन अटींवर आपण हे 2 सूत्र वापरून 2 समीकरण तयार केले आणि आपल्याला 41वे पद काढायचे होते. म्हणजे आपल्याला 41वे पद काढायचे म्हणजे यांची किंमत माहिती आहे की 41 नंबरचं काढायचं आहे म्हणून, परंतु ए आणि डी माहीत नव्हते. तर आपण ह्या वरतीच्या 2 अटींचा वापर करून ए आणि डी हे काढलेला आहे. तर या उदाहरणाची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला आणखी एक ॲडिशनल एक्झाम्पल तुम्ही सोडवलेल्या उदाहरणामध्ये पेज नंबर 65 होते आहे. ते जर सोडवलं तर आणखी तुम्हाला अशाच प्रकारची प्रॅक्टिस तयार होईल. चला मित्रांनो, तर यानंतर आपल्याला पाहिजे आहे प्रश्न 8. पहा प्रश्न 8 काय दिला आपल्याला 11, 8, 5, 2 या अंकगणित श्रेणीत. म्हणजे आपल्याला ही अंकगणित श्रेणी दिली आहे. 11, 8, 5, 2 कमी होत जाणारी अंकगणित श्रेणी आहे. यामध्ये 151 वजा 151 ही संख्या कितवे पद असेल म्हटले. कितवे पद, कितवे म्हटले. कितवे म्हणजेच काय, कशाची किंमत काढायची, कितव्या नंबरचा आहे म्हणजेच कितव्या नंबर म्हणजे काय झालं n झाले. म्हणजे यांची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची. म्हणजे पहा या ठिकाणी ही अंकगणित श्रेणीच आहे, परंतु हे सुरुवातीला पहा ही आपल्याला अंकगणित श्रेणी पूर्ण घेता येईल. म्हणजे सुरुवातीला आपण 11 घेऊ, 8 घेऊ, 5 घेऊ, 2 घेऊ, डॅश डॅश डॅश. आता हे वजा 151 कितवी संख्या आहे म्हणजे काय झाली, कितवी म्हटलंय की आपल्याला माहीत नाही ते कितवे पद आहे. मग ज्यावेळेस आपण माहीत नाही त्यावेळेस आपण काय म्हणतो ते कितवे पद आहे, n वे पद. मग n वे पद म्हटल्यानंतर ह्याच अंकगणित श्रेणीमध्ये असणार आहे. म्हणजे आपण काय घेणार या ठिकाणी वजा 151 घेता येईल. ओके, कारण किंवा हे आपण इथं न घेता डायरेक्ट यांची किंमत, कारण कितव्या नंबरचे ते माहीत नाही म्हणजे आपण काय घेऊ शकतो tn किती घेऊ शकतो वजा 151. तर आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी सुरुवातीला पहिले t1 11 घेऊया, t2 किती घेणार 8 घेता येईल आपल्याला. नंतर t3 किती घेता येईल 5. त्याच प्रकारे या ठिकाणी हे पद माहीत नाही आपल्याला कितवे येते. ओके, म्हणून आपण डॅश डॅश म्हणून काय म्हणूया tn. ज्या पद आपल्याला ज्या नंबरचे पद आहे ते माहीत नाही त्यासाठी आपण काय घेणार n वे पद. कारण आपल्या हेडिंगच होतं टॉपिकचं या n वे पद म्हणून. म्हणजे tn आणि हे किती आहे वजा 151. तर आपल्याला या ठिकाणी किंमत कशाची काढायची, कितवे पद आहे म्हटलं. कितवे पद म्हटल्यानंतर आपल्याला काढायची किंमत कशाची, n ची किंमत काढायची. ओके, म्हणून या ठिकाणी येथे n बरोबर काय आहे क्वेश्चन मार्क आहे. या ठिकाणी n ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया सुरुवातीला अंकगणित श्रेणी. मग आपल्याला tnचं सूत्र कितवे पद आहे म्हणजे n ची किंमत काढायची म्हणजे tnचं सूत्र वापरावं लागणार. त्यामध्ये आपल्याला लागणार a आणि d. तर आपल्याला या ठिकाणी a आणि d या दोन्ही पण किमती माहीत करून घ्यायच्या आहेत. मग a कशा प्रकारे करणार, या ठिकाणी a म्हणजेच पहिले पद म्हणजे t1 किती आहे 11 आहे. यानंतर d माहीत करून घेऊ. d कशा प्रकारे करणार t2 वजा t1. मग t2 8 वजा 11. मग वजा भाग केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 8 मधून वजा होणार नाही तर 11 मधून 3 8 वजा करू. मोठ्यातून लहान वजा केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3. यानंतर आपल्याला d मिळालेलं आहे, काढायचं आहे n. a माहीत आहे आणि tn सुद्धा माहीत आहे. तर tnचं सूत्र वापरूया. या ठिकाणी सिंपल उदाहरण आहे हे सुद्धा. पहा tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. म्हणजेच या ठिकाणी किमती ठेवूया tn. आता tnची किंमत माहिती आहे आपल्याला. या ठिकाणी tn पूर्ण किंमत माहिती आहे tnची, कारण ते n वे पद आहे आपल्याला माहीत नाही कितवे आहे ते. म्हणून 151 हे कितवी संख्या आहे म्हणजे tn बरोबर ची संख्या a बरोबर किती आहे, a ची किंमत किती आहे आपण या ठिकाणी काढली आहे 11 आहे. या ठिकाणी आपण 11 ठेवू. अधिक n वजा n माहीत नाही आपल्याला काढायचं आहे म्हणून तसंच ठेवला गुणिले d ची किंमत या ठिकाणी आपण काढलेली आहे वजा 3. आता या ठिकाणी हे वजा 3 घेऊ. तर पहा या ठिकाणी हे वजा 151 आहे. तसेच ह्या 11ला आपण इकडे घेऊन येऊ कारण आपल्याला n ची किंमत काढायची. अशा टाईपचं उदाहरण झालेलं आहे आपल्याला प्रश्न नंबर 6 मध्ये. तर या ठिकाणी हे 11 इकडे घेतल्यानंतर वजा 11 होतील. मग राहिले काय या ठिकाणी n वजा 1 गुणिले वजा 3. पहा या ठिकाणी आपण यांची वजाबाकी दोन्ही पण वजा आहेत म्हणजे दोघांची बेरीज होईल. म्हणजे 151 अधिक 11 म्हणजे 162. ओके बरोबर या ठिकाणी n वजा 1 गुणिले वजा 3 राहतील. आता हे वजा 3 इकडे गुणाकारमध्ये तिकडे आल्यानंतर काय होतील ते भागाकारमध्ये होतील. म्हणजेच काय राहतील या ठिकाणी वजा 3 सुद्धा घेतलं आहे पण हे वजा चिन्हासहित ह्या 3ला इकडे आणले. फक्त इकडे गुणाकारमध्ये तिकडे आल्यानंतर भागाकार. हे वजा वजा कॅन्सल होईल. मग राहिले काय या ठिकाणी n वजा 1. 3 ने भागा वरती 3 1 3 आपल्याला मिळेल. 3 1 3 3 5 15. ओके म्हणजे या ठिकाणी 1 उरला पुन्हा 1 शिल्लक राहील. 3 चौक 12 म्हणजे किती आले 54 बरोबर n वजा 1. या 1ला पण इकडे घेऊन या म्हणजे 54 अधिक हे 1 इकडे आल्यानंतर काय होईल अधिक 1 होईल कारण तिकडे वजा आहे बरोबर n. म्हणजेच 54 अधिक 1 म्हणजेच काय मिळाले 55. म्हणजे n ची किंमत किती मिळाली 55. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे जे वजा 151 हे कितवे पद म्हटलं होतं आपल्याला. मग ते कितव्या नंबरचं पद आहे 55वे पद आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला शेवटी वाक्य लिहिता येईल. म्हणून वजा 151 ही संख्या कितवे पद आहे. ही संख्या आपल्याला काय म्हटले कितवे पद असेल तर कितवे पद असेल ही संख्या 55वे
पद असेल. तर अशा प्रकारे हे आपल्याला प्रश्न 8 या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येईल. प्रश्न सिंपल आहे, फक्त आपल्याला हे 151 हे काय दिले हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि या ठिकाणी कशाची किंमत काढायची, आपल्याला कितवे पद असेल म्हटले. कितवे म्हटलं की आपल्याला काय सांगायचं, त्या ठिकाणी संख्या आहे कितवी नंबरची. ओके, किती नंबर म्हणजे संख्या म्हणजे n या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ओके, फक्त प्रश्नामध्ये समजून घ्यायचं आपल्याला दिलेलं काय आहे आणि काढायचं काय आहे ते. ओके, तर अशा प्रकारे आपला हा 8 प्रश्न कंप्लीट होत झालेला आहे. तर यानंतर आपला प्रश्न 9 पाहायचा आहे. प्रश्न 9 मध्ये काय दिले पहा, 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत हे काढायचे. ज्याप्रमाणे आपल्याला प्रश्न 6 दिला होता की आपल्याला काही 3 अंकी नैसर्गिक संख्या होत्या आणि त्यामध्ये आपल्याला 5 ने भाग जाणारी संख्या काढायची. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय, 10 ते 250 पर्यंतच्या. मग आता 10 पासून 250 पर्यंत म्हटले म्हणजे 250 सुद्धा त्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये. तर पाहूया आपण, सुरुवातीला वाक्य घेऊया. आपण काय म्हणूया, 4 ने भाग जाणाऱ्या. सुरुवातीला म्हणूया 4 ने भाग जाणाऱ्या आपल्याला कोणत्या संख्या पाहिजे आहे, 4 ने भाग जाणाऱ्या 10 ते 250 पर्यंतच्या संख्या. 10 ते 250 पर्यंतच्या संख्या. तर ह्या संख्या कोणत्या आहेत मग, तर या ठिकाणी आपण पाहू 4 ने भाग जात 10 पासून पुढे. तर 10ला जात नाही भाग 4 ने, 11ला जात नाही म्हणजे किती सुरुवात होईल, 12. म्हणजे 12च्या नंतर काय आहे पुढे 16, नंतर 20, नंतर 24 डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे 250ला भाग जातोय का, तर नाही जाणार. 250च्या अगोदरची 249 तिलाही नाही जाणार. 248ला बघा 4 सख 24 आणि 4 दुने 8 म्हणजे 448ला भाग जाईल. 448 असेल. मग या ठिकाणी आपल्याला कशाची किंमत काढायची, या अशा संख्या किती आहेत म्हटले की 4 ने भाग जाणार आहे. म्हणजे पुन्हा आणखी पाठीमागच्या उदाहरणासाठी कितवे पद होते, प्रश्न 6मध्ये किती संख्या होत्या, म्हणजे किती संख्या कितवे पद म्हटले, किती म्हटलं की आपण काय करणार, यांची किंमत काढणार. ओके, कारण या ठिकाणी आपल्याला माहीत नाही की हे 248 किती नंबरची संख्या आहे, कितव्या नंबरची. तर आपल्याला ते काढावं लागेल सर्व संख्या किती असतील ते. म्हणजेच आपण या ठिकाणी काय घेणार, सुरुवातीला T1 घेता येईल आपल्याला. T1 किती घेणार, 12 घेता येईल. नंतर T2 16 घेता येईल. T3 सुद्धा घेता येईल 20 या ठिकाणी. अशा प्रकारे घेता येईल. म्हणजेच या ठिकाणी शेवटची काय घेणार, या ठिकाणी ही कितव्या नंबरची ते माहीत नाही आपल्याला, कारण हे 248 किती नंबरला हे माहीत नाही. म्हणून त्यासाठी काय घेणार ते nवे पद. मग nवे पद म्हणजेच काय Tn, आणि हे किती आहे 248. तर आपल्याला या ठिकाणी ही अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवता येईल. कशा प्रकारे ठरवणार आपण, तर D काढूया. D म्हणजेच T2 वजा T1. मग किती आहे T2 16 वजा 12 T1 म्हणजेच किती आले 4. यानंतर पुढच्या दोन संख्यामधील फरक काढू. म्हणजेच काय, T3 वजा T2. T3 20 T2 16 बरोबर किती आले 4. म्हणजे ही काय आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. मग अंकगणिती श्रेणी का आहे, अंकगणिती श्रेणी आहे. परंतु का आहे, कारण यांच्यामध्ये सामान्य फरक काय आहे, सर्व ठिकाणी स्थिर आहे, म्हणून ती अंकगणित श्रेणी. म्हणून आपल्याला काय घेता येईल, A बरोबर म्हणजे पहिले पद काय घेता येईल, पहिले पद काय आहे 12 आहे. D माहिती आहे आपल्याला, D किती आहे 4 आलेला आहे. तर आपल्याला या माहितीवरून आपल्याला काय काढायचे, आपल्याला किती संख्या आहे म्हटले. मग किती संख्या म्हणजेच काय, किती संख्या या ठिकाणी लिहून ठेवलं तरी चालेल. कितवे पद किती संख्या असं म्हटलं की काय काढायचे आपल्याला, n ही काढायचं आहे. म्हणजे आपल्याला A माहिती आहे, D माहिती आहे, n काढायचं आहे आणि Tn माहिती आहे. मग या ठिकाणी पुन्हा आपण Tnसाठी सूत्र वापरणार आहोत. म्हणजेच Tn पाठीमागच्या प्रश्न 6व्यासारखं Tn बरोबर A अधिक n वजा 1 गुणुले D. मग Tn म्हणजेच काय आहे पहा, Tnची किंमत माहिती आहे आपल्याला पूर्ण किती आहे 248 बरोबर. A ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली A किती आहे 12 आहे. 12 अधिक n आपल्याला माहीत नाही काढायचा आहे, तो n तसंच ठेवा, तो n वजा 1 गुणुले D म्हणजे फरक किती आहे या ठिकाणी 4. तर या ठिकाणी हे 248 या ठिकाणी हे 12ला इकडे घेऊन या, वजा 12 होतील बरोबर. इकडे काय राहिले n वजा 1 गुणुले 4. या ठिकाणी वजाबाकी करा. या 8 मधून 2 गेले 6, 4 मधून 1 गेला 3 आणि या ठिकाणी 2 म्हणजे 236. म्हणजे 12 जर वजा केले 248 मधून तर आपल्याला काय मिळालं 236. या 4ला पण इकडे घेऊन या, 4 इकडे आल्यानंतर काय होतील भागाकारमध्ये होतील बरोबर. काय राहिले या ठिकाणी पहा, या ठिकाणी n वजा 1. 4 ने भागूया. या ठिकाणी 4 पंचे 20, या ठिकाणी किती शिल्लक राहिले 3 आणि 4 नवे 36. म्हणजेच या ठिकाणी 59 मिळाले बरोबर n वजा 1. तर ह्या वजा 1ला इकडे घेऊन या, म्हणजे 59 अधिक 1 होईल बरोबर. काय मिळाले n. म्हणजेच n बरोबर किती आहे 60. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी, की या ठिकाणी 4 ने भाग जाणाऱ्या 10 ते 250 पर्यंतच्या संख्या अशा किती संख्या आहेत, 4 ने भाग जाणाऱ्या 60 संख्या आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी काय सांगता येईल, म्हणून 10 ते या ठिकाणी लिहिता येईल, म्हणून 10 ते 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी पर्यंतच्या
नैसर्गिक संख्यांपैकी, या ठिकाणी काय सांगता येईल पुढे, संख्यांपैकी 60 संख्या, किती संख्या म्हणजे विचारलं आपल्याला, म्हणजे 60 संख्या 4ने भाग जाणाऱ्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता येईल. चला तर यानंतर आपण पाहणार प्रश्न नंबर 10 आणि हा प्रश्न आपल्याला शेवटचा प्रश्न आहे सराव प्रश्न 3.2 मधील. पहा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. काय सांगितलं आपल्याला, 17वे पद जे आहे अंकगणित श्रेणीचे ते 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. तर सामान्य फरक काढा. तर त्यावर आपल्याला सामान्य फरक म्हणजे डी ची किंमत काढायची. सुरुवातीला आपण दिलेली अट आहे ते आपण सुरुवातीला दिलेली अट लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. काय सांगितलं, 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे. 17वे पद म्हटले म्हणजे आपण काय करणार, 17वे पद जे आहे हे 17वे पद बरोबर काय करणार, हे कोणापेक्षा जास्त आहे, जे 10वे पद आहे ते 10वे पदापेक्षा जास्त आहे कितीने, 7ने. म्हणजे 10वे पद अधिक 7, म्हणजे हे जर 17वे पद घ्यायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये 10व्या पदामध्ये किती मिळवावं लागतं, तर 7 मिळवावं लागतं. तर आपल्याला काढायचे सामान्य फरक काढायचा. आता यामध्ये सामान्य फरक कसा काढणार, तर त्या ठिकाणी आपण अगोदर ह्याला 10वे पद आहे, एक 17वे पद आहे. तर आपण काय करू, 17वे पद आहे, पद म्हटले की टी आणि किती नंबरचा आहे 17 बरोबर. 10वे पद आहे, पद म्हटले की टी आणि किती नंबरचा आहे 10 अधिक 7. तर ह्या समीकरण नंबर आपण काय देऊया, 1 देऊया. आपण डायरेक्ट किमती ठेवल्या टी 17 आणि टी 10ची तरी चालेल, किंवा दोघांची टी 17 आणि टी 10ची सेपरेट किंमत काढून यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल. दोन प्रकारे सोडवता येईल. ओके, आपण या ठिकाणी सेपरेट सॉल्व करू. ज्याला डायरेक्ट करता येईल त्यांनी डायरेक्ट केलं तरी चालेल. डायरेक्ट कशा प्रकारे करायचं हे मी शेवटी सांगतो. तर या ठिकाणी पहा, आता टी 17 आहे, टी 10 आहे, म्हणजे आपण काय करता येईल, आपल्याला 2 पूर्णांकी टी एनचं सूत्र वापरावं लागेल, कारण त्यामध्ये डी आहे, सामान्य फरक काढायचा आहे. मग टी एनचं सूत्र वापरू आपण, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. तर मग टी एन, आता या ठिकाणी आपल्याला 17वे पद दिलेलं आहे. ओके, 17वे पद म्हणजेच या ठिकाणी म्हणून टी 17 बरोबर या ठिकाणी आपल्याला हे करायचं, टी 17 दिलेलं आहे. 17वे पद म्हणजेच काय, टी 17 म्हणजेच या ठिकाणी टी 17 झाले. म्हणून यांची किंमत किती घेणार या ठिकाणी, तर यांची किंमत 17, कारण हे 17वे पद आहे. तर आलेल्या किमती आपण याच्यामध्ये ठेवू या सूत्रामध्ये. मग काय काय माहिती आहे आपल्याला, टी 17 बरोबर ए अधिक एन माहिती आहे का, एन माहिती आहे 17 वजा 1 गुणिले डी. तर टी 17 बरोबर काय येईल पहा आपल्याला, ए अधिक या ठिकाणी काय मिळाले, 17 वजा 1 16 डी. हे समीकरण नंबर आपण 2 देऊ. आता नंतर आपल्याला आणखी काय माहिती आहे, 10वे पद माहिती आहे. मग 10वे पद म्हणजेच काय म्हणणार आपण त्याला, टी 10, म्हणजे या ठिकाणी पुन्हा यांची किंमत किती आली, कितवे पद आहे हे 10वे, म्हणजे यांची किंमत 10 आली. पुन्हा हे सूत्र वापरायचं आहे, टी एन वाले सूत्र. यामध्ये किमती ठेवा आपण, काय मिळेल पहा, टी एन या ठिकाणी टी एन यांची किंमत 10 बरोबर, ए आहे तसेच अधिक कंसामध्ये एन, एन म्हणजे 10 वजा 1 गुणिले डी. डी किती आहे, तर डी आपल्याला माहीत नाही, तसंच ठेवूया. म्हणजे टी 10 बरोबर या ठिकाणी टी 10 बरोबर काय मिळेल पहा, ए आहे तसे राहील, 10 वजा 1 काय मिळेल 9, म्हणजे या ठिकाणी ए अधिक 9 गुणिले डी. हे समीकरण नंबर 3 घेऊ. या ठिकाणी हे 2 होते, समीकरण नंबर 3. समीकरण 2 आणि समीकरण 3 हे आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू, कारण टी 17 या ठिकाणी आहे त्याची किंमत ही आहे. टी 10 त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी माहिती आहे, टी 10ची किंमत, म्हणजे समीकरण 2 आणि 3 कुठे ठेवू, समीकरण 1 मध्ये. म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, समीकरण 2 व समीकरण 3 समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 मध्ये ठेवून आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायची किंमत 2 आणि 3ची. मग समीकरण 1 काय तयार होईल आपल्याला, म्हणून टी 17 बरोबर, टी 17 जागी आपण ही किंमत ठेवणार आहोत. टी 17 जागी किंमत काय ठेवणार, ए अधिक या ठिकाणी 16 डी बरोबर, या ठिकाणचं बरोबर चिन्ह. नंतर टी 10, तर आपण अगोदर काय करूया, हे लिहिण्याच्या अगोदर समीकरण 1 काय आहे ते मी या ठिकाणी लिहितो. टी 17 बरोबर टी 10 अधिक 7, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. या ठिकाणी पहा काय, टी 17, टी 17ची किंमत किती आहे या ठिकाणी पहा, ए अधिक 16 डी आहे या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, ए अधिक 16 डी बरोबर टी 10. टी 10ची किंमत या ठिकाणी आहे आपल्याला किती आहे ती, ए अधिक 9 डी अधिक 7. या किमती ठेवल्या आपण. फक्त ए कॅन्सल होईल, कशामुळे कॅन्सल होईल, इकडे अधिक ए आहे, इकडे आल्यानंतर वजा ए होतील, म्हणजे ए वजा ए कॅन्सल होईल, किंवा हे अशाही कट केलं तरी चालतील. या ठिकाणी 16 डी, ह्या 9 डीला इकडे घेऊ आपण, कारण डीची किंमत काढायची, म्हणजे डी एका साईडला, ज्यामध्ये डी नाही तो एका साईडला ठेवला. 16 वजा 9, 16मधून 9 वजा झाले 7 डी बरोबर हे 7. यावरून डीची किंमत हे 7ला इकडे घेऊन या, 7/7 म्हणजेच काय मिळाले, 7 × 7 7 × 7 म्हणजेच डी बरोबर 1. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, सामान्य फरक विचारलं होतं, म्हणून सामान्य फरक 1 आहे. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. सिंपल उदाहरण आहे. यामध्ये 2 प्रकारे कसे म्हटलं होतं मी, कशा प्रकारे म्हटलं होतं पहा. या ठिकाणी टी 17 बरोबर काय होते, टी 10 अधिक
7 म्हटलं होतं. म्हणजे डायरेक्ट जर करायचं असेल म्हणजे हे स्टेप न करता तर आपण काय करणार, डिरेक्टली T17 म्हणजे हे जे सूत्र आहे ह्या सूत्रामध्ये आपण काय करणार, हे बाजू न घेता डायरेक्ट ह्या बाजूमध्ये किमती ठेवता येईल. म्हणजे A अधिक n किती आहे तर आपण या ठिकाणी या अशाच पद्धतीने करणार, फक्त हे सेपरेट न करता आपण या ठिकाणी डायरेक्ट किमती ठेवता येईल. ओके, कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालेल, उत्तर मात्र A घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सराव संचमध्ये आपल्याला फक्त 2 किमती कशा काढायच्या हे सांगितलेलं होतं.